सोलापूर शहरातील विविध प्रसिद्धी माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या आंदोलनात व कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा देण्याचा निर्धार केला। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं सोलापुरातील प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, पत्रकार व या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी व सहकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विष्णू कारंपुरी महाराज होते। सदर बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना विष्णू कारंपुरी महाराज असे आवाहन केले की सोलापूरच्या विकासाबरोबर परिवर्तन करण्याची जबाबदारी सोलापूरकर म्हणून आपली आहे। या कामासाठी सर्व पत्रकारांनी सोलापूरचा विकास आणि परिवर्तन हे केवळ सोलापूरकरच करू शकतात आणि त्यातल्या त्यात पत्रकार हा परिवर्तनाचा शिल्पकार असून आपल्या लेखन कलेने प्रसिद्धी माध्यमातून सोलापूरचा परिवर्तन घडविण्याची विनंती आवाहन उपस्थित पत्रकारांना केले। त्यानंतर सर्व पत्रकारांनी एकजुटीने सोलापूरच्या विकास व परिवर्तन घडविण्याची ग्वाही देऊन एकजुटीचा नारा दिला। या प्रसंगी पत्रकार सर्वश्री विजयकुमार उघडे, विठ्ठल कुराडकर, युसुफ बागलकोट शिकलगार, प्रभाकर तेलंग, श्रीशैल चिंचोळकर, विजयकुमार झुंजा, सरफराज शेख, सिकंदर शेख, आनंद वाघमारे, वामन निंबाळकर, लतीफ नदाफ, आरिफ एजाज, प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, सलीम शेख, जोहेदा शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। मी सोलापूर माझा सोलापूर समितीचा आमच्या मागण्या मान्य करा, सोलापूरचा विकास झालाच पाहिजे। मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं बैठका चालू आहे। कालच समितीची बैठक झाली। आज सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या माध्यमातून, त्याचबरोबर जनक्रांती पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि सर्वच संघटनामध्ये ज्यामुळे अक्रेशन कार्ड आले आणि त्याला काय यादीवर असलेली संघटना, सगळ्या पत्रकार संघटना या ठिकाणी बोलून जे आपण बैठक घेतली त्या अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामध्ये आम्ही सोलापूरला काहीतरी परिवर्तन घडविण्याचा जो मी प्रयत्न या ठिकाणी उद्देश करण्याचा मी योगदान घेतलं, यत्न घेतलं, ते या ठिकाणी विजयोत्सव होईल किंवा स्वप्नपूर्ती होईल असं वाटतं। म्हणून एकदा सर्व सोलापूरकरांना विनंती आहे, ज्याप्रमाणे पत्रकार लोकांनी एकत्र झाले, तुम्ही सुद्धा सोलापूरच्या विकासासाठी, परिवर्तनासाठी एकत्र या, आपण सोलापूर परिवर्तन करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।